बाकी है, छोटे परिवार अभी जीत बाकी है, अभी जीत बाकी है, अभी जीत बाकी है. खूप खूप धन्यवाद. यानंतर लोकशाहीच्या प्रगतीची दिशा दाखवणाऱ्या, संघर्षातून मार्ग काढणाऱ्या, आपल्या आवाजानं लाखो जनतेची मतं जिंकणाऱ्या सुप्रियाताई सुळेंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि या महाराष्ट्र बनलेल्या त्यांच्या मनोगतातून ऐकूया. नमस्कार. ज्यांचं भाषण आपण आत्ताच ऐकलं असेल या मनाचे माजी पालकमंत्री लक्ष्मणराव मोरे, श्री श्रीमंत कोकाटे, वसंतदादा देशमुख, सुभाषदादा भोसले, संतोष मोजा, राहुलजी शहाशेजी, शेखर माने, प्रथमेश पाटील, चंद्रशेखर भाऊ, फिरोज मुलानी, दादा पवार, विष्णू शिंदे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी, खूप मोठी यादी आहे, पण माझ्या समोर मोठ्या संख्येने माझ्या महिला भगिनी आणि तुम्ही सगळे उन्हात बसलात याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करते. आणि मी फार वेळ भाषण करणार नाही, कारण या गोष्टीची मला जाणीव आहे की ऊन वाढत चाललंय आणि माझी अजिबात इच्छा नाही आहे की तुमच्या आयुष्यात ऊन असावं. आपला अनिल भाऊ हा सावली म्हणून तुमच्या बरोबर उभा राहणार आहे आणि ही प्रेमाची सावली, विश्वासाची सावली, आधाराची सावली देण्यासाठी आज त्यांच्यासाठी मी मत मागण्यासाठी इथे आलेले. आज अनिल भाऊ यांचा नंबर आहे 5. 5 नंबर, 5 नंबरचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि योगायोग बघा, अनिल भाऊंचं चिन्ह काय तर तुतारी वाजवणारा माणूस. आणि सोलापूर आणि महाराष्ट्रामध्ये आज कुठेही गेला तर एकच नारा गुंजतोय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आमच्या महिला भगिनी पण तुतारी वाजवा म्हणतात. ती माझी भगिनी तिथे उभी आहे, बसली आहे, साडी नेसून, काळा ब्लाऊज घालून, डोळ्यावर पळत तूच ती जोरात म्हणते की रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. मला सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या मंगळवेढ्यात आल्यावर एक तर सोलापूरची माझी ओढ फार जास्त आहे. याचं कारण असं, आदरणीय पवार साहेबांचा जन्म पुणे जिल्ह्यात झालेला आहे, पण जेवढं प्रेम संपूर्ण महाराष्ट्राने आदरणीय पवार साहेबांना दिलं त्याच्या बरोबरीने किंवा गुंजभर जास्त सोलापूरकरांनी साथ आणि प्रेम आदरणीय पवार साहेबांना दिलं. तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. हे प्रेमाची नाती आहे. हे नातं कुठलं पदाचं, मताचं, कशाचं नाही, प्रेमाचं नातं आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मी एक आठवण नवीन पिढीला सांगते की या देशामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात युवा मुख्यमंत्री कोण झाले तर ते आदरणीय पवार साहेब तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झाले. आणि तेव्हा ते मुख्यमंत्री व्हायच्या आधी सोलापूरचे पालकमंत्री होते. आणि जेव्हा आदरणीय पवार साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून सोलापूरला आले, माझ्या आईला सोलापूरकरांनी आवर्जून आमंत्रण देऊन आमंत्रित केलं होतं याला सत्कारासाठी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण गुलाबाच्या पाकळ्या रस्त्यावर टाकल्या होत्या, त्याच्यावरून पवार साहेबांची जीप गेली होती. हे सोलापूरकरांचं आदरणीय पवार साहेबांवरचं प्रेम. आणि सगळ्यात जास्त मला जिव्हाळ्याची गोष्ट म्हणजे ज्या पांडुरंगावर माझा प्रचंड विश्वास आहे त्या पांडुरंगाला तुम्ही इथे पंढरपूरला ठेवू. आणि हा एकच देव या जगामध्ये आहे, हा एकच देव असा जगामध्ये आहे जो म्हणतो माझ्याकडे दर्शनाला नाही आला तरी चालेल, तुम्ही चांगलं काम करा, मी तुम्हाला दर्शन देता येईल. हा माझा पांडुरंगा माझा विठुरा आहे. ही संतांची भूमी आहे, ही संस्कारांची भूमी आहे. त्याच्यामुळे आज मंगळवेढ्यामध्ये येताना मला मनापासून आनंद वाटतोय. आणि ज्या अनिल भाऊसाठी मी मत मागते त्याच्याबद्दल मला अभिमान आहे, कारण एक नवीन चेहरा, पारदर्शक कारभार आणि अतिशय उत्तम आजपर्यंत ज्यांनी काम केलं पारदर्शकपणे केलं आणि अतिशय स्वच्छ काम त्यांनी असं केलं.
अशा बाबांसाठी मतं मागायला काय अडचण येत नाही. कारण का एक सांगते, मला माहिती आहे तुम्ही किती अस्वस्थ मनातून आहात. एक तुम्हाला अनिल भाऊ सांगते कि सत्य ये परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. तर माझा विश्वास आहे की मी मंगळवेढ्याची आणि या भागातली मायबाप जनता ही तुम्हालाच मतदान करणार. बऱ्याच गोष्टी आहेत. मी विचार करत होते, तुमचा बटन किती नंबरला आहे? योगायोग बघा, माझ्या पांडुरंगाची इच्छा बघा. मतदार संघाचं नाव काय? पंढरपूर पंढरपूर. मंगळ किती झालं? माझ्या पांडुरंगाची जादू बघा. तुम्हाला का 5 नंबर मिळावा? हा बायकरी आहे. आमच्या दोघांचं डायरेक्ट कनेक्शन आहे. रामकृष्ण हरी. माल घालता का काय? माल पण घालतात. मी अजून घातली नाही. पोरीचं लग्न झाल्यावर घालणार असं होतं. आल्यावर हमी भाव तर आम्ही देणारच, पण त्याबरोबर ही 5 वर्ष तुमच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, डाळ, तांदूळ, तेल, मीठ, ज्या काही 4-5 गोष्टी आहेत त्याची लिस्ट बनवली आहे उद्धव ठाकरेंनी. आणि 5 वर्ष आम्ही महागाई वाढू देणार नाही हा शब्द मी आज तुम्हाला. महागाई वाढू देणार नाही. आज आमच्या महिला भगिनी आहेत, 1500 रुपये लाडकी बहीण म्हणून देतात. या राज्यात सगळ्यात लाडकी बहीण मी आहे. लोकसभेपर्यंत नव्हते, आता झाले. आणि याची ताकद ही तुमच्यामुळे. बहिणी लाडक्या नव्हत्या या राज्यात. असा लोकसभेला टंका दिला ना की लाडकी बहीणच झाली डायरेक्ट. आणि किती पैसे दिले? 1500 रुपये. ठीक आहे, 1500 रुपये दिले, काय पाहिजे नाही. आणि एक भारतीय जनता पक्षाचे खासदार कोल्हापूरचे म्हणतात की हो आम्ही 1500 रुपये देतोय, पण यातली एक पण महिला तर कुठल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रचाराला गेली, सभेत दिसली तर तिचा फोटो काढा, आम्हाला पाठवा, मी करतो काय कार्यक्रम. आधी मीच तुझा फोटो काढते आणि मीच तुझा कार्यक्रम करते. मी भारतीय जनता पक्षातल्या त्या नेत्याला सांगते, तो कोल्हापूरचा आहे, तुम्ही शाहू महाराजांच्या कोल्हापूरच्या, हे वागणं बरं नव्हतं. ज्या शाहू छत्रपतींनी महिलांचा आदर केला, सन्मान केला, जिथे आम्ही अंबाबाईचं दर्शन केला जातो त्या कोल्हापूरचे तुम्ही आहात आणि तुम्ही आमच्या महिलांना धमकी देता. अरे महिलांनो, पाहिजे त्या सभेला जा. कोणी फोटो काढला तर त्याला माझा नंबर द्या, मी बरोबर त्याला मंगळवेढ्याच्या पोलीस स्टेशन मध्ये नेते. कारण का कुठल्याही महिलेचा चोरून फोटो काढायचा अधिकार कुठल्याही व्यक्तीला नाही आणि आमदाराला नाही, आपल्या खासदाराला नाहीच आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगते, मी देऊ दे धमकी आणि 1500 रुपये, हे सरकार तुमचं येणार आहे, हे अनिल भाऊचं सरकार येणार आहे. आणि अनिल भाऊच्या सरकारमध्ये आमची बहीण लाडकी होईलच, पण त्याच्याबरोबर तिला आम्ही महालक्ष्मी म्हणून तिचा मान सन्मान करणार आणि 3000 रुपये प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये आम्ही देणार. 3000 रुपये. महागाई आम्ही कमी करणार, बेरोजगारी आम्ही कमी करणार. कारण आज राज्यासमोर आव्हान काय? आज कशाने त्रस्त झालाय तुम्ही मला खरं सांगा. महागाई दिवाळीचा झळ बसली की नाही? ते एवढे 1500 रुपये या सरकारने त्यांनी तुम्हाला दिले. तेलाचा भाव काय मला सांगा, काय महिलांना डब्याचा भाव? मी घरी जाऊन घेतलेलं दिसतं. 2200 रुपये. 2200 रुपये तेलाचा भाव आहे. 1500 रुपये दिले आपल्याला आणि 2200 रुपये काढून घेतले. आपण 3000 रुपये आपल्या सरकार देणार आहे. आणि एक शब्द तुम्हाला देते अनिल भाऊ, हा शब्द मला तुमच्याकडून हवा आहे. निवडून तर तुम्ही येणारच आहे, पण मला एक शब्द द्यायचा की कुठलाही साखर कारखाना या भागातला जेव्हा
तुम्ही काढाल, बघाल, वाढवाल, तो बंद कधी होता कामा नये हा शब्द तुम्ही मला कधी कधी जेवढाय नाही. त्याच्यामुळे विचार करून मतदान करा. दुधाला भाव तर देणारच, तुम्ही काय काळजी करू. बघा बाबा, तुमचं नाव काय राहणार? नाव काय पहिलं? भारत माळी. भारत भाऊ माळी काय म्हणतात बघा, किती महत्वाचा प्रश्न मांडतायत ते. तुमच्या दुधाला आता किती 25-26 किती भाव मिळतो आता? 24 रुपये. पाण्याची बाटली 20 रुपये. आणि आमच्या पाळी भाऊंना पहिलं नाव काय? भारत भाऊंना दुधाला भारत भाऊंना 24 रुपये लिटर देतात. तिथे परवडतं का? नाही ना परवडत. आणि शहरामध्ये किती लिटर दूध जातं ना ते 70 रुपये लिटर भाव आहे. 70. तुम्हाला 24. ते बिचारे महागाई थकले, तुम्हाला पैसे मिळत नाही दुधाला, म्हटले 50 रुपये जातात कुठे? हा प्रश्न नाही. मी शब्द तुम्हाला देते. भारत भाऊ, अनिल भाऊ निवडून आल्यावर पहिलं दुधाची पावती फाडतील ना वाढवायची, ती भरत भाऊ माळीच्या नावाने आम्ही पाडू. आणि तुम्ही इथे आल्यावर मंगळ वेळात म्हणाल ताई आता घरी जेवायला चला, आम्हाला दुधाचे पैसे यायला लागले. हा शब्द तुम्हाला देते. कारण काय, सरकार हे गरीब कष्ट करणाऱ्याच्या स्वाभिमानी लोकांचं सरकार. हे सरकार हमी भाव देणार. मग कपास, सोयाबीन, तुमचा कांदा, दूध सगळ्याला हमी भाव देणार. आणि साखर कारखाने चालू ठेवणार, बंद करणार नाही. जरूर कर. हे बघा, असे जेव्हा लोक बोलतात ना तेव्हा आपला आत्मविश्वास संधी जास्त वाढतो. या बाबाला जर वाटत असेल आपल्या सभेत त्यांनी मानून मागणी पूर्ण होणार असेल तर अनिल भाऊ हेच आपलं यश आहे. आणि हाच पांडुरंगाच्या रूपाने आपल्याकडे म्हणतो. त्याचा आपला पांडुरंग काय म्हणतो? आपला पांडुरंग